विद्यार्थी मित्र हो, नमस्कार। आजच्या या तासिकेमध्ये आपण BA तृतीय वर्ष सत्र 5वे अभ्यासपत्रिका 9वी साहित्य विचार यातील घटक क्रमांक 1 साहित्याचे स्वरूप या प्रकरणांच्या बाबतीत आपण यापूर्वीच्या काही तासिकेमधून आपण माहिती घेतलेली आहे। या प्रकरणाचा एक महत्त्वाचा अतिशय असणारा भाग म्हणजे साहित्याची लक्षणे हा आहे। भारतीय अभ्यासकांनी साहित्याची जी लक्षणे सांगितलेली आहे त्याचा परामर्श मागील अनेक तासिकांमधून आपण घेतलेला आहे। या तासिकेमधून आपण सारांश रूपाने जे साहित्याचे स्वरूप आपण अभ्यासलेलं आहे त्याचा थोडक्यात विचार करून जे पहिलं प्रकरण आहे साहित्याचे स्वरूप, त्यातील भारतीय अभ्यासकांनी साहित्याच्या ज्या काही महत्त्वपूर्ण व्याख्या केलेल्या आहेत त्या आधारे साहित्याचं स्वरूप आपण पाहिलेलं आहे। भारतीय अभ्यासकांनी साहित्य या शब्दाच्या ऐवजी काव्य हा शब्द वापरलेला दिसून येतो। मग साहित्य नेमकं कशाला म्हणता येईल या संदर्भामध्ये प्राचीन अभ्यासक किंवा भारतीय अभ्यासक यांनी ज्या काही व्याख्या केलेल्या आहेत त्या व्याख्यामधून त्यांनी काव्याचं स्वरूप हे विशद केलेलं आहे आणि त्याचबरोबर भारतीय अभ्यासकांनी साहित्याची लक्षणेही सांगितलेली आहे। साहित्याची व्याख्या पाहत असताना आपण विचार केलेला आहे की यामध्ये भामा असते। भामन यांनी शब्द आणि अर्थ यांचं सहितत्व म्हणजे काव्य अशी साहित्याची व्याख्या केलेली आहे। वामन यांनी रीती म्हणजे विशिष्ट गुणांनी युक्त अशी पदावली हाच काव्याचा आत्मा होय अशी काव्याची व्याख्या केलेली आहे। दंडी हे प्राचीन अभ्यासक आहेत, संस्कृत अभ्यासक आहेत, त्यांनी ही इष्ट अर्थाने युक्त असलेली पदावली म्हणजे काव्याचे शरीर होय अशी काव्याची व्याख्या केलेली आहे। त्यानंतर रुद्रट यांनी ननु शब्दार्थो काव्यम, खरोखर शब्द आणि अर्थ यांचं सहितत्व म्हणजे काव्य होय अशी काव्याची व्याख्या केलेली आहे। मम्मट यांनीही दोषरहित, गुणयुक्त, क्वचित, स्फुट, अलंकारिक शब्दार्थ म्हणजे काव्य अशी काव्याची व्याख्या केलेली आहे। आनंदवर्धन यांनी ध्वनी हाच काव्याचा आत्मा आहे असं आपलं मत या काव्याच्या व्याख्येच्या संदर्भात नोंदविलेलं आहे। जगन्नाथ यांनी रमणीय अर्थ प्रतिपादन करणारे शब्द म्हणजे काव्य होय अशी काव्याची व्याख्या केलेली आहे। कुंतक यांनी कवीच्या वक्र व्यापारात गुंतलेले शब्द म्हणजे काव्य अशी काव्याची व्याख्या केलेली आहे। त्यानंतर राजशेखर यांनी शब्द व अर्थ यांचे सहितत्व असलेले गुणयुक्त व अलंकारयुक्त वाक्य म्हणजे काव्य होय अशी राजशेखर यांनी व्याख्या केलेली आहे। हेमचंद्र यांनी काव्याचा मुख्य रस त्याचे अंगी म्हणजे शरीर जे शब्दार्थ ते काव्य होय अशी हेमचंद्र यांनी व्याख्या केलेली आहे। आणि विश्वनाथ यांनी वाक्यम रसात्मकम काव्यम, रस हाच काव्याचा आत्मा आहे अशी या वरील भारतीय अभ्यासकांनी साहित्याच्या संदर्भामध्ये म्हणजे काव्याच्या संदर्भामध्ये व्याख्या केलेली आहे। त्यानंतर या भारतीय अभ्यासकांनी या काव्याच्या ज्या काही व्याख्या केलेल्या आहेत त्यामधूनच त्यांनी साहित्याची लक्षणे सांगितलेली आहेत। साहित्य कोणकोणत्या गुणांनी युक्त असतं किंवा काव्य कोणकोणत्या गुणांनी युक्त असतं हे सांगत असताना आपण भारतीय अभ्यासकांनी साहित्याची जी लक्षणे सांगितलेली आहेत त्या संदर्भात विचार केलेला आहे। शेवटचे जे साहित्याचे लक्षण आहे रस विचार या संदर्भात आपण या पूर्वीच्या तासिकेमधून माहिती घेतलेली आहे आणि या तासिकेमध्ये आपण एक समारोपाच्या अंगाने भारतीय अभ्यासकांनी केलेल्या साहित्याच्या व्याख्या आणि भारतीय अभ्यासकांनी सांगितलेली साहित्याची लक्षणे या संदर्भात विचार करून यानंतर
आपण जे काही पाश्चात्य अभ्यासक आहेत त्या पाश्चात्य अभ्यासकांनी केलेल्या साहित्याच्या व्याख्या आणि त्यांनी सांगितलेली साहित्याची लक्षणे या संदर्भात विचार करणार आहोत. भारतीय अभ्यासकांनी ज्या पद्धतीने काही साहित्याच्या व्याख्या केलेल्या आहेत त्याचबरोबर त्यांनी साहित्याची लक्षणेही सांगितलेली आहेत. त्यामध्ये अलंकार विचार हे एक साहित्याचं महत्त्वाचं लक्षण आहे. मग अलंकार हा शब्द दैनंदिन जीवनामध्ये आपण दागिना या अर्थाने वापरत असतो. मग शब्द आणि अर्थ याच्याद्वारे सौंदर्य निर्माण होत असतं. अशा पद्धतीने अलंकार विचाराच्या बाबतीमध्ये अभ्यासक या ठिकाणी आपले विचार मांडताना दिसून येतात. काव्यामध्ये सौंदर्य खुलवण्यासाठी अलंकाराची रचना किंवा अलंकार निर्माण केला जातो. या संदर्भामध्येही केलेली साधक बाधक चर्चा अलंकार विचाराच्या बाबतीमध्ये आपण पाहिलेली आहे. त्यानंतर वक्रोक्ती विचार हे साहित्याचंही लक्षण आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. वक्रोक्ती विचाराच्या नंतर रीती विचार या संदर्भामध्ये वामन यांनी जे विचार मांडलेले आहेत त्या संदर्भातही आपण माहिती घेतलेली आहे. त्यानंतर साहित्याचं चौथं लक्षण म्हणून आपण औचित्य विचार या संदर्भामध्ये चर्चा केलेली आहे. क्षेमेंद्र यांनी औचित्य विचाराच्या संदर्भामध्ये जी माहिती दिलेली आहे की म्हणजे आपले मत मांडलेले आहे त्याचाही विचार आपण केलेला आहे. या संदर्भामध्ये साधक बाधक अशी चर्चा आपण केलेली आहे. त्यानंतर साहित्याचं जे पाचवं लक्षण आहे ध्वनी विचार, आनंदवर्धन यांनी ध्वनी विचाराच्या संदर्भामध्ये आपल्या ध्वन्यालोक या ग्रंथाच्या माध्यमातून जे विचार मांडलेले आहेत आणि त्यांनी ध्वनी हाच काव्याचा आत्मा आहे या संदर्भामध्ये जे मत प्रतिपादन केलेलं आहे त्या संदर्भामध्ये आपण माहिती पाहिलेली आहे. त्यानंतर शब्दाच्या ज्या काही 3 शक्ती आहेत अभिधा, लक्षणा आणि व्यंजना, या 3 शक्तीमध्येही व्यंजना शक्ती किती महत्त्वाची आहे या संदर्भात अधिकचा विचार या ठिकाणी ध्वनी विचाराच्या संदर्भामध्ये आनंदवर्धन या ठिकाणी करताना दिसून येतात. व्यंगार्थ किंवा ध्वन्यार्थ हा जो सूचित होणारा अर्थ आहे त्या माध्यमातून वेगवेगळ्या व्यक्तींच्या मनामध्ये वेगवेगळे विचार कशा पद्धतीने निर्माण होतात किंवा प्रत्येकजण एकाच शब्दाचा अर्थ एकाच वाक्याचा अर्थ आपापल्या पद्धतीने कशा पद्धतीने लावून घेतो आणि कृती करतो या संदर्भामध्ये 5 वाजले हे जर वाक्य वृद्ध, नववधू, ब्राह्मण, चोर, गुराखी, पुजारी यांनी जर ऐकले तर त्यांच्या मनामध्ये कोणकोणते भाव निर्माण होतात आणि ते कशा पद्धतीने कृती करू शकतात या संदर्भातीलही विचार आपण अभ्यासलेला आहे. या संदर्भातही साधक बाधक चर्चा आपण केलेली आहे. त्यानंतर साहित्याचं शेवटचं लक्षण रस हाच काव्याचा आत्मा आहे असं विश्वनाथ यांनी मांडलेलं आहे. वाक्यम रसात्मकम काव्यम अशी त्यांनी व्याख्या केलेली आहे काव्याच्या संदर्भामध्ये आणि रसाला काव्याच्या आत्मस्थानी त्याने विराजमान केलेलं आहे. मग या संदर्भामध्ये भरत मुनीचं जे नाट्यशास्त्र हा जो ग्रंथ आहे त्या नाट्यशास्त्रामध्ये रस विचार आलेला आहे. दैनंदिन जीवनामध्ये आपण रस हा शब्द किंवा रस हा चव घेणे या अर्थाने वापरतो. म्हणजे एखाद्या अन्नपदार्थाची चव घेणे आणि साहित्यातील रस या संदर्भामध्ये वेगवेगळी भूमिका आहे. याचा वेगळा अर्थ दोन्ही ठिकाणी आपणास दिसून येतो. पदार्थाच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर कडू, गोड, आंबट, तिखट, खारट अशा स्वरूपाची चव आपण अन्नपदार्थाच्या बाबतीमध्ये घेऊ शकतो. कारण खाद्यपदार्थाचा संबंध हा त्या जिभेशी येत असतो आणि काव्यातून निर्माण होणारा जो रस आहे त्याचा संबंध हा मनाशी असतो किंवा आपल्या भावनेशी असतो. म्हणून दैनंदिन जीवनामध्ये वापरण्यात आलेला रस हा शब्द चव या अर्थाने जरी असला तरी साहित्याच्या भाषेमध्ये काव्याच्या भाषेमध्ये रस हा शब्द
वेगळ्या अर्थाने वापरला जातो. त्याचा संबंध हा मनाशी किंवा भावनेशी या ठिकाणी असतो. जेव्हा एखादा कवी आपल्या काव्याच्या माध्यमातून आपले विचार अभिव्यक्त करीत असतो, आविष्कृत करत असतो, तेव्हा त्याच्या मनातील भाव हा वाचकापर्यंत पोहोचत असतो. आणि एखादी उत्तम किंवा श्रेष्ठ दर्जाची कलाकृती वाचल्यानंतर किंवा त्याचा रसास्वाद घेतल्यानंतर वाचकाला जो होणारा आनंद असतो तो अवर्णनीय स्वरूपाचा असतो, आल्हाददायक असतो, म्हणजेच आनंददायक असतो. म्हणून वाचकाला अशी रसनिष्पत्ती या ठिकाणी होत असते. म्हणून विश्वनाथ यांनी काव्यामध्ये रस सर्वश्रेष्ठ मानलेला आहे. म्हणून रस हाच काव्याचा आत्मा आहे असं त्यांनी या बाबतीत आपलं मत व्यक्त केलेलं आहे. पुढे या संदर्भामध्ये विवेचन करत असताना रसाचे जे वेगळे प्रकार आहेत त्या संदर्भामध्ये या ठिकाणी विवेचन करून विश्वनाथ यांना अभिप्रेत असलेला अर्थ अभ्यासक या संदर्भामध्ये साहित्य विचार या संदर्भ ग्रंथामध्ये मांडतात. तोही आपणास पाहणं या ठिकाणी आवश्यक आहे. साहित्यशास्त्रामध्ये रस विचार हा अत्यंत महत्त्वाचा समजला जातो. हा रस विचार भरताच्या नाट्यशास्त्रातून साहित्यशास्त्रामध्ये आलेला आहे. भरताने रसनिष्पत्तीच्या संदर्भात दिलेले सूत्र साहित्यशास्त्रामध्ये विश्वनाथाच्या रस विचाराने चांगले रुजलेले आहे. नाटकामध्ये अभिनयातून भावना जागृती होते. अभिनयाद्वारे प्रेक्षकांना नाटकातून रसनिष्पत्ती होते. काव्यामध्ये कवी आपल्या मनातील वेगवेगळी भावस्पंदने मांडत असतो. रसिक काव्याचा आस्वाद घेतो त्यावेळी काव्यातील कवीची भावस्पंदने वाचकाला कळतात. त्याची भावना जागृती होते व तो त्या काव्यातील भावाचा आस्वाद घेतो. शास्त्रीय साहित्य व ललित साहित्य यांच्यातील वेगळेपणा हा भावनेचाच आहे. ललित साहित्य हे सरस असते तर शास्त्रीय साहित्यामध्ये भावनेला स्थान नसते, त्यामुळे ते निरस वाटते. म्हणजे शास्त्रीय साहित्य आणि ललित साहित्यामध्ये वेगळा पण जर काय असेल तर ललित साहित्यामध्ये भावनेला अतिशय महत्त्वाचं स्थान असतं. त्याचा संबंध हा मानवी भावभावनाशी असतो, त्यामुळे ते ताजे, टवटवीत, रसपूर्ण असते. प्रत्येक वाचनावेळी वेगळा आनंद देणारे असते. तर शास्त्रीय साहित्यामध्ये भावनेला स्थान असत नाही, म्हणून ते निरस असते. आणि या संदर्भात विश्वनाथाने काव्यामध्ये किंवा साहित्यामध्ये जो रस असतो हे जे त्यांनी विचार मांडलेले आहेत की काव्य रस हाच काव्याचा आत्मा आहे असा जो त्यांनी विचार मांडलेला आहे तो या ललित साहित्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. रसाचे वेगवेगळे प्रकार आहेत. कवी आपल्या काव्यात त्याच्या मनातील भावाला साजेसा रस आपल्या काव्यामध्ये योजतो किंवा निर्माण करत असतो. या रसाच्या योगाने काव्य अधिक परिणामकारक ठरते. काव्यातील रसाचा योग्य आस्वाद रसिकाला घेता आला तर त्यामध्ये त्याला आनंद मिळतो. म्हणून जेव्हा एखादा साहित्यिक आपली साहित्यकृती निर्माण करतो त्यावेळी त्याचा हेतू हा वाचकापर्यंत आपली साहित्यकृती पोहोचली पाहिजे, वाचकाने त्या साहित्यकृतीचा आनंद घेतला पाहिजे. हा दोन्हीही हेतू त्या ठिकाणी असतो. जो साहित्य निर्माता आहे किंवा ज्याने साहित्य कलाकृती निर्माण केलेली आहे त्याला तर आनंद मिळतोच, पण वाचक ज्यावेळेस ते साहित्यकृती वाचन करतो त्यावेळेस त्यालाही त्यातून आनंद मिळत असतो. दैनंदिन जीवनातील सुखदुःख तो काही प्रसंगी विसरून जाण्याचा प्रयत्न करतो. हा आनंद त्याला साहित्याच्या माध्यमातून मिळत असतो आणि त्याला हा आनंद जो साहित्यातून मिळतो त्यालाच विश्वनाथ यांनी रसाशी संबंध जोडलेला आहे. कारण रसामधून वेगवेगळे भाव निर्माण झालेले दिसून येतात. आपल्या मनामध्ये एखादी विनोदी साहित्यकृती असेल तर आपल्या चेहऱ्यावर हास्य त्या ठिकाणी दिसू शकतं. एखादी शोकात्मिका असेल तर आपल्या डोळ्यातून अचानकपणे अश्रू त्या ठिकाणी येऊ शकतात. सुख दुःखात्मक प्रसंगाची जी निर्मिती आहे याचा संबंध हा भावनेशी आहे आणि असा संबंध असल्यामुळे
रसनिष्पत्ती त्या ठिकाणी होत असताना दिसून येते. म्हणून कवी आपल्या काव्यात त्याच्या मनातील भावाला साजेसा रस आपल्या काव्यामध्ये निर्माण करत असतो आणि त्या रसाच्या योगाने काव्य हे अधिक परिणामकारक ठरते, असं या संदर्भामध्ये विचार मांडलेला आहे. विद्यार्थी मित्र हो, याचा जो शेवटचा भाग आहे या संदर्भामध्ये आपण यापुढील तासिकेमधून माहिती घेणार आहोत. आजच्या तासिकेमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.